महाराज तुमच्या सान्निध्यात येऊन माझ्या जीवनात आनंद आला आला म्हणताय, काय झालं हो? आमच्या नीताला सुबुद्धी द्या. बाकी खरं काय खोटं काय सगळं तुम्हाला माहितीच आहे म्हणा. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुम्ही आराम करता का थोडा वेळ? आराम? आता कसला आराम आणि कसलं काय? एकदा नीताचं लग्न झालं की मगच आराम. विचारा का? का? अहो जे काय घडलं ना ते फार हादरून गेलं मी. म्हणजे मी असं ठरवलं होतं की मुलगी एका मठाच्या सेवेत लागली की मी जबाबदारीतनं मोकळा. मग आनंदनाथ महाराज आणि मी, पण हे असं काय घडलं की फार त्रास होतो. म्हणजे काय मी बघतोय माझी अशी आध्यात्मिक प्रगती करायला, आणि या प्रापंचिक गोष्टी मला विचारा कुठे खेचतायत? कुठे? मागे मागे खेचताय तो मला. घेतलं दर्शन कुलकर्णी? दादा हे काय झालं ना आतमध्ये, त्याबद्दल मी काय बोलू? म्हणजे मी कितीही सांगितलं ना तरी तुम्हाला नाही करणार. मला आतमधून काय वाटतंय, मी काय करू? दादा मला माफ करा, मी पाया. काय करताय? शांत शांत. हे बघा कुलकर्णी, नादान आहेत मुलं, अजून जग बघायचं आहे त्यांना. पण अशा वेळी आपणच सावध राहायला हवं की नको? मी बेसावध राहिलो ते चुकलंच माझं दादा. हे बघा, असं हातपाय गाळू नका. अशा वेळी आपणच कठोर होऊन मुलांना योग्य मार्ग दाखवायचा असतो की नाही? बरोबर आहे तुमचं, पण हे इतकं अचानक घडलं ना, म्हणजे मला ना वाटलं की सगळं संपलं आता. काळजी करू नका. महाराजांच्या साक्षीनं लावला होता आपण लग्नाचा नारळ. पुनर्वसूंचं लग्न नीताशीच होईल, शब्द आहे माझा. आनंदनाथ महाराजांची कृपा झाली. नाही, त्यांची कृपा तर आहेच हो, पण आपल्या मुलांवर आपला वचक असायला हवा ना. मुलं मोठी झाली आणि आपला धाक कमी झाला असं होता कामा नये. दादा तुम्हाला माहित नाही मी नीताला किती धाकात ठेवलंय. असंच लक्ष असू द्या तिच्यावर. पण आपली मुलं बाहेर जाऊन काय करतात, कोणाला भेटतात, हे घर बसल्या माहीत असायला हवं. आमच्या पुनर्वसूचं तिथलं पुण्यातलं वेळापत्रक इथे माहीत असतं आम्हाला. 100% पटतंय मला तुमचं. आम्हाला विचारल्याशिवाय काहीही करत नाही तो. असाच जावई हवाय मला दादा. तसंच होईल. माझा ऐका, तुम्ही थोडा वेळ आराम करा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. दादा मी थोडा वेळ पादुकांजवळ बसतो, तिथेच मला आराम मिळेल आणि तिथेच मनशांती मिळेल. आनंदनाथ महाराज की जय. आनंदनाथ महाराज की जय.